Cancer Healer Center, a new beginning. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या. आरोपी अभिषेक कदमला अटक. आजच्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी या तरुणीचं होतं लग्न. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. तर मुलांनी छेड काढल्यानंतर तिनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना सुद्धा तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित. पीडितेच्या आईची मागणी. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी. मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट. तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली. एकनाथ शिंदेंचा संताप. मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी नाहीत. राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंग्यांविरोधी आंदोलनाच्या वेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख. राज ठाकरे अटी शर्थींनी झुकतील असं मला वाटत नाही. शिंदेशी संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका अशा अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया नाही. तर दोन कुटुंब एकत्र येत असल्यास आनंदच, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मात्र त्याचा काहीही परिणाम होईल असं वाटत नाही. मंत्रिपदासंदर्भात शेवटी पक्षच निर्णय घेईल. नाशिकमधील मंत्रिपदाच्या बॅनरबाजीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. माजी आमदार संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी. काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनंच आणली. 22 तारखेला भाजपात पक्षप्रवेश करणार, थोपटेंची माहिती. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा. ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर आता गुन्ह्याची नोंद. मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार. मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर आता प्रशासनाची खबरदारी. बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती. कासल्याचे दावे तथ्यहीन, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. जुगार खेळतो, गोव्यातनं दारू आणतो. बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश चिरसाटचा व्हिडिओ वैभव नाईकांकडून ट्विट. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये सुसाईड नोट समोर. रुग्णालयातील एका महिला अधिकाऱ्यानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उल्लेख. आरोपी मनीषा मुसळे मानेविरोधात आता गुन्हा दाखल. मालवण राजकोटमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात पर्यटकांमध्ये उत्सुकता. पुणे शहराच्या उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा. पाणीभट्टी भरून सुद्धा टँकर माफिया जास्तीचे पैसे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप. नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवण्यापूर्वीच झाला होता हिंसाचार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार. 17 वर्षांच्या सुनावणीनंतर आता निकाल राखीव. इगतपुरी तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. दरेवडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातनं 3 किलोमीटरपर्यंत गोडभर पाण्यासाठी हा जीवघेणा प्रवास. कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचं पाणी. उल्हास नदीमध्ये जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याची गुणवत्ता बदलली. पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. नागपुरात काल सर्वाधिक म्हणजे 44.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. शहरातील 33 ट्रॅफिक सिग्नल्स दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद राहणार. नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये घरावर 50 किलो धातूचा तुकडा कोसळला. आकाशातनं हा धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. दरम्यान हा तुकडा नेमका कशाचा याचा तपास सुरू. मध्य रेल्वेवर 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक सुरू. दुपारी 3:45 वाजेपर्यंत डाऊन मार्गावरच्या सेवा जलद मार्गावर वळवल्या. जळगावमध्ये उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता आता वाढली. तर उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्यामुळे बाजारभावात 200 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी. जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस. रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली. भूस्खलनात 3 दुर्दैवी मृत्यू. अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नागरी वस्तीतही पाणीच पाणी. दिल्लीच्या दयालपूरमध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून चौकशीचे आदेश. तळमजल्यावरील बांधकामामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज.
Cancer Healer Center, a new beginning.